2 वेळा 2-3 वेळा आणि ते म्हणे बुवा कलेक्टरने हे दिलं, कलेक्टरच्या आदेशानुसार वडिलांनी बुवा ती जागा ते अंगठा देऊन काही बक्षीसपत्र म्हणून असं लिहून घेतलेले सगळे कागद काढले. त्यावेळेस दिले होते 300 रुपये एकरप्रमाणे 1970 मध्ये. ही फक्त यात्रेपुरता दिली होती, हे स्टँड नव्हतं तेव्हा. त्याचा करार असेल ना? काहीच नाही, करार नाही, काही नाही, काहीच नाही. नुसते असे दिली म्हणजे त्याचं करता करता ते डायरेक्ट ती 7/12 त्यांनी लावून घेतली. अंगठा टेकून घेतला, बक्षीसपत्र. तर वडील ऐकत नव्हते. माझे 3 मुलं होते, बसलं खाली. 3 मुलं, आम्हाला जागा कमी आहे, तर एवढी जागा घेऊ नका. वडिलांनी प्रतिकार केला, पण ते म्हणजे त्यावेळेस काय जुनी माणसं, 70 मधली गोष्ट, काय आम्ही लहान होतो. नंतर आम्हाला समजायला लागलं, मग तेव्हा ते दावा दाखल केला. कोर्ट म्हणतं बुवा शासनाची बाजू त्यांनी कागद कंप्लीट करून घेतले, ती आणायला जरा त्यांची बाजू मांडून घ्यावं लागेल, तुमची बाजू समोरासमोर याच्यावर काय बोर्डावर आणायची. त्याच्यामुळे ते स्टे अटकला, नाही तर ते बांधकाम बी झालं नसतं. आणि हे म्हणता स्टे आणा, तोंडी पोलीस लावून दिले, आम्हाला त्रास दिला इतका आणि बांधकाम सुरू करून टाकलं. म्हटलं माझा कोर्टात दावा चालू आहे, तुम्ही बांधकाम करू नका कोर्टाचा निकाल लागेपर्यंत. ते पोलीस बळाचा वापर करून ग्रँड आले आम्हाला 2 वर्षात. किती वर्ष, 54 वर्षापासून काहीच केलं नाही. 55 वर्षापासून बाकीची जागा पडित आहे. आता मागणी काय आहे, आम्हाला इथं 2-3 गाळे काढून द्या 3 भावांना, आणि उर्वरित जागा पडित आहे ती आम्हाला ताब्यात द्या. लेखी निवेदन द्या, लेखी लिहू. त्यांना ते 7/12 नाव आहे ना, कंट्रोल ऑफिसर नाशिक, त्यांना मी परवा जाऊन भेटलो, त्यांनी बोलवलं. पण त्यांना एवढं पत्र दिले, आमदार, खासदार, सरपंच सर्वांचं हे पत्र दिले बाहेर. तर ते येणार आहेत आज, किंवा आज तर नाही पण उद्या परवा येणार आहेत. म्हटलं मला लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. त्यांनी आश्वासन दिलं, मी येतो बुवा, अशी मागणी आहे आमची. मला बाळाला घेऊन माझ्या सासऱ्यांसोबत बसलेले आहे. आम्हाला न्याय मिळावा. माझ्या सासऱ्यांची जी मागणी ती पूर्ण करावी सरकारने.